गोदाक्का, काम तसं चांगलं आहे बघा, खरं आपल्या कामाची सर नाही बघा कुठं. कामाची सर म्हणजे माणसांचं व आपलं आपलं काम करा, पैसे घ्या आणि निघून जावा. आपल्या इथं कसं बोलणं चालणं असतंय तसं काही बी नाही बघा. मजुरी रोजच्या रोज मिळती काय ग? होय, पैशाची काय बी झिगझिग नाही. आचार्य मामा चांगला आहेत, काम झालं की पैसा हातात बघा. ऑर्डरी कसल्या कसल्या असतात? म्हणजे मिळेल तशा व कधी लग्नाच्या, कधी साखरपुड्याच्या, तर कधी सहलीच्या असतात. असं काय बी असते बघा. आचार्य मामांचं काम चांगलं आहे म्हणून कामाला काय बी कमी नाही. किती जणी असतात ग कामाला? चपातीला 4 आणि बाकी 3, अशा मिळून 7 जणी आहेत. राधे, एक बोलू काय? काय व? मला बी काम असेल तर बघ की. आता हे आणि काय नवं? अंजलीची नोकरी हाय, राणा सूरज बी काम बघायला. आता घरात बसून मला बी काय काम नसतंय ग, मग करमत नाही. तेवढंच जरा काम केलं तर माझा बी हातभार लागल नव. अहो गोदाक्का, तुम्हाला घरातली काय बाहेर काम करू देणार आहेत वय? अगं घरातल्यासनी सांगायचं नाही, देवळात जाते म्हणून सांगून येते की मी. म्हणजे समजा विचार करून बसलायसा. असलं काय बी डोक्यात आणू नका. नाही ग, खरंच एवढं कर माझ्यासाठी. अहो गोदाक्का, मी तुम्हाला बाहेर काम करून दिलं. गोदाक्का, राधा दे, तुम्ही कधी आलात? अहो तिकडचं काम आवरलं लवकर, म्हटलं निघून यावं इकडं म्हणून आली बघा. बरं झालं तुम्ही आलात, तेवढीच आपली भेट झाली. गोदाक्का, मला तर ह्यांचा फोन आला होता, ह्यांना काम मिळालं. बरं झालं बाई, त्याला मनासारखं काम मिळालं नव. लय काम काम करत होता. हो, देव बी कसं आहे बघा की. आजवर गावाला कामं दिलीत त्यांनी आणि त्यासनीच गावभर कामं हुडकायला फिरायला लागले. राणादांनी हजारो रुपयानं मजुरीच दिली असेल नुसती. काय येळ आल्या बघा की, आणि आज त्यासनी दुसऱ्यांच्यात कामाला जावं लागते. अहो हे असं सुखासुखीचं घर आणि अशी येळ म्हणजे जरा अवघडच जाणार की व. तुम्हाला एक गोष्ट सांगते, लय वर्षाची गोष्ट आहे. आपल्या गावात तेव्हा नवी नवी शाळा होती आणि त्या शाळेत शिकवायला एक मास्तर आलता कोल्हापुरासनं. त्याला एक 5-6 वर्षाचं पोरग होत. आता त्या पोराला शहरातल्या लाईटीची सवय आणि आपल्या गावात काय लाईट नव्हती तेव्हा. रातच्याला चिमणीच्या उजेडात पडणाऱ्या सावलीला बी ते घाबरायचं. मग हळूहळू त्याला त्या सावलीची सवय झाली आणि मग तो त्या सावलीला घाबरणा झाला. आपल्या आयुष्याचं बी तसंच आहे बघ. आपल्या आयुष्यात येणाऱ्या सावलीसारखंच चढ उतार, कधी बारकं तर कधी मोठं. जशी सावली आपल्यापासून सुटत नाही तसंच हे चढ उतार बी आपल्यापासून सुटत नाही. आपण नुसती सवय करून घ्यायची. आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी, दुखणी, इग्न ते डोसक्यावर न घेता सावलीसारखं सोबत घेऊन जगलो तर आपल्याला त्याचं वजन वाटत नाही बघ. चढ उतार येतच असतात, पण आपण खचून जायचं नाही. हे दिवस जातील, बरोबर ना गोदाक्का? होय, हेही दिस जाते. समजच दिस काय सारखं राहत नाही. चला आपण जेवणाचं बघूया. पोरं कामावरनं भुक्या अजून येतील. हो, चल हो. राधे, चला. मिरच्या तेन मला चिरून दे. चला चल त्याची कशी भाजी करता लय त्याची भाजी? चल अहो, तुला कांदा, धावते. टोमॅटो घालून लय भारी होते लय बघा भारी. भाजी. हा घे तुझा पगार. मालक तुमचं लय उपकार झालाय. अरे उपकार कसले, तुझ्या मेहनतीचे पैसे आहेत ते. चांगलं काम करतोस हा तू.
तर येऊ काय? पण उद्या टायमावर कामाला या. येतो. आहेत ना बरोबर. आहेत बरोबर आहे. बरं मी काय म्हणतोय ते माझ्याकडे तुम्ही हजेरीवर काम केलंय असं सांगू नका कुणाला. पुढच्या वेळी बी काम देणार असतील तर मग नाही सांगत बघा. देतो 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 नक्की देतो. चला येतो काय. येतोय. चल मग आज कुठे? कुठं म्हणजे? नाही नाही असं नाही, म्हणजे आता उद्या कुठे जायचं काम शोधायला असं म्हणतो तुम्ही. हे बघ उद्याचं उद्या बघू. हा. आता कधी एकदा घरी जातोय आणि पैसे धावतोय असं झालंय बघ. चल लवकर. चला चला. फुल आवाज केला गाण्याचा आणि एका रप्पड नांगरू टाकलं बघा सगळं. सुट्टीच दिली नाही आज. अरे वा, लय जोशात दिसतोय तू. अहो त्याच दोषात अर्धा एकर एक्स्ट्रा नांगरून आलोय मी. मग तुला एक्स्ट्रा पैसे बी मिळाले असणार. अहो कुठलं पैसे? काय रे? अरे तिथे नांगरायचं नव्हतं बघ, पेरणी झालती तिथं. खुळ्या, तुला आधी कळलं नाही तिकडे पेरणी झालती म्हणून. रानात आम्ही काय शेतकरी आहोत सारखं पेरणी वळखायला. बोंबला. काल परवाच झालती पेरणी, काय उगवलं बी नव्हतं तिथं. सूरज, तू काय बी कर पण आपल्या शेतात कधी काम करू नकस बघ. अहो पण आपलं शेत आता आपलं राहिलंय कुठं? गेलं की आपल्या हातनं. वहिनी, आपण परत मिळवू की? कसं? अहो घरात बजेट नाही म्हणून चहा कमी केलाय. साखराला पैसे नाहीत आणि ही स्कूटी भरून आपण आपलं शेत कसं काय सोडवणार हो? ए ते आमचं मी बघतो की, तुला काय पडले त्याचं? भाऊजी, आज यांना कसलं काम मिळालं माहितीये तुम्हाला? अहो गप बसा की. कसलं मिळाले? सांगा ना. अहो राहू दे हो. अहो सांगा ना. राणा सांग की, एवढं काय लाजालीस? ए राणा, सांग की. ते हिशेब करायचं. बोमला. बोंबला काय? नाही पण यांनी अगदी व्यवस्थित काम केलं, हो की नाही? हो वय म्हणजे दुकानाचा मालक तसं बोलला बघा. म्हणजे अंजलीनी तुला माग लागून लिहाय वाचायला शिकवलं, त्याचा फायदा झाला का नाही? वय बा. पण ते 4 या फोन करायला लागला अंजली बाईसनी. म्हणजे तुझं शिक्षण अजून अर्धवट राहिले. चला उद्यापासून याची शाळा परत सुरू. हो. नाही बाप, अहो आधीच कामाचा लय लोड आहे हो. त्यात उगाच शाळेचा लोड नका. मग किती मिळाली हाजरी? महत्वाचं राहिलेच की. आबा आबा हे घ्या. दे की अंजलीकडे, तिने तुला लिहावायचं शिकवलं ना. दे तिकडे. कमी आहेत पण घर खर्चाला होतील. आकडा महत्वाचा नाही, मेहनतीची कमाई महत्वाची. काय ड्रायव्हर साहेब, हा? तुमचं काय? आहे की, माझी बी मेहनतीची कमाई आहे की. आहे का? ठीक आहे बहिणी. अगं घे, तू लक्ष्मी आहेस या घरची. घे. अरे वा, 800 रुपये. म्हणजे राणा भाऊजांना भारी पडलं की तुम्ही.
होय सूरज, दर टायमाला कामाबद्दल मी लई बोललो बघ तुला, पण खरंच आज तू बाजी मारलीस. आजपासून तू माझा थोरला भाऊ. राणा अरे होय. अरे वा, म्हणजे थोरलेपणा आमच्याकडे आला म्हणा की. चांगलंय. जाऊ बाई, आता आमचं हे जादा पैसे कमवून आणतात म्हणल्यावर घरात कुणी आणि कसा खर्च करायचा हे आम्ही ठरवू. तुम्ही जात जावा शाळेत, आम्ही घर चालू. ए आधी नाही तिथं अक्कल चालवायची बंद कर आणि मग घर सांभाळ. हे बघ, सगळ्यात जास्त वहिनी कमवतात घरात. वहिनी थोरल्यात आणि वहिनीच थोरल्या राहणार. सूरज, तू का प्राण आता? अरे जरा काही चांगलं झालं की बाई कोडता घालते. चांगलं काय बघवतच नाही या बाईला. ये अरे भांडू नका. हे बघा, अंजली या घरात थोरली आहे, तेव्हा घर खर्च तीच चालवणार हे फायनल. एकदम बरोबर बोलला साहेबा. दोन पैसे कमवायचे अक्कल नाही, घर चालवा निघाले. झालं ना जेवण? जाऊन पडा आता. सगळं अंग दुखा लागलंय बघ रानात. अरे हळू की, का पहिलवान आहे होय मी? आमासनी कमवायची अक्कल नाही काय? आता आम्ही एवढे पैसे कमवून का डोळच फिरलं पाहिजेत समद्यांचं. या मास्तरडीपेक्षा जादा पैसे कमवून आणि घराचं थोरले पण मिळवून ठरलं. ठीक आहे बहिणी. हे बघ, सगळ्यात जास्त वहिनी कमवतात घरात. वहिनी थोरल्यात आणि वहिनीच थोरल्या राहणार. दोन पैसे कमवायचे अक्कल नाही, घर चालवा निघाले. हे बघा, अंजली या घरात थोरली आहे, तेव्हा घर खर्च तीच चालवणार हे फायनल. सूरज, 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 उठ 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 आधी. अगं आता झोपेत बी किरकिर करणार आहेस वय? उठ म्हणलाय ना बा. झोपू दे की. अरे उठ. जा झोप जा. चंदे, चंदे, ए उठ 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 उठ.
उठ उठ उठ. काय सब डास डास हे बघा डास. चंदे, तुला इथं डास हाकलायला आणि मारायला ठेवलंय आणि तू निवांत झोपल्यास वय का चंदे? हा? एकतर हिथं आमच्या झोपेचं खोबरं झालंय आणि तू तू निवांत घोरत पडल्यास. नाही होत आहे साहेब. हे बघा मी समजा डासच मारून झोपली होती. हे बघा एक तर डास दिसतोय का तुम्हाला? कुठे तर हाय का? बघा 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 कुठे तर हाय डास. हे बघ. अगं काय नाही काय म्हणायलास तू? हा ताई साहेब जाऊन झोपा की जावा की. नाही, आम्हाला झोप येणं झाल्या. ताई साहेब म्या का नाही समजा डासच हाकलते. हा तुम्ही जावा 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 झोपा जावा. आम्ही हिथच बसून राहणार आणि तू जर का आता झोपली बिपलीस का नाही तर तर याद राखा चंदे. आणि काय अजून एक फटका. नाही तुमच्या पाय पडू काय? तुम्ही जावा की ताई साहेब झोपा की जावा जावा. ठीक आहे जातो. हा जा. पण आधी आमची एक मदत कर आणि मग झोप. कसली? आम्हासनी पैसे कमवायचेत. काय करायचं ते सुचव आणि मग झोप. ताई साहेब पैसे कसं कमवायचं हे जर सुचत असतं तर मी इथं राहिले असते का हो? जावा की ताई साहेब झोपा की जावा. उठ ए उठ 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 तू आधी. ए बघ चंदे, तू जर आता नीट जागी झाली नाहीस का नाही तर तुला उचलून हौदात फेकून देईन आणि नंतर घरात घेणार बी नाही. मग बसशील रात्रभर कुडकुड करत. नाही हा बोला. पैसे कमवायचे आम्हासनी. काय करायचं ते सांग. तुम्ही का नाही नोकरी करा नोकरी. काय? हा. अगं आमच्यासारख्या खानदानी बाईला नोकरी करणं शोभतं का? दुसरं काय तर सांग. हा मग तुम्ही का नाही ते EMI एजंट व्हा. कमिशन वर कमिशन मिळवा. हा आणि पॉलिसी कोणाला इकू? तुझ्या तात्याला वय? आपल्याला ते हाजी हाजी करणं अजिबात जमणार नाही. हा मग ते तुम्ही ते पापड लोणची कुरडे आहेत का नाही ते तयार करा. मी ऐकायला घेऊन जात जाईन. हा म्हणजे आम्हाला कामालाच उपायल्यास वय? असलं कष्टाचं काम नाही जमत आपल्याला. ताई साहेब तसं बी तुम्हाला काय बी जमणार नाही. तुम्ही जाऊन झोपा की हो ताई साहेब. तू आत्ता सांग म्हणलंय ना बा, सांग आत्ता. हा तुम्ही का नाही बिझनेस करा बिझनेस. हा बिझनेस. हा कसला बिझनेस? ते आयुर्वेदिक औषध गोळ्यांचा. त्या आयुर्वेदिक गोळ्या औषधं आणू कुठनं? उगं काहीतरी फेकू नकस ग चंदे. नीट जमल असं काय तर सांग. हा ताई साहेब तुम्ही का नाही कापड शिवा. कापड माणसांची कापड शिवा. हा टेलर काम नाही जमणार. नाही टेलर काम नाही हो. ते तुम्ही ते फॉरेनच्या कॉलेजात जाऊन काय करणार होता सा? फॅशन डिझायनिंग. हा तसलं बिझनेस करा. असं बी आणि तसं बी तुमचा अभ्यास झालेलाच आहे. म्हणजे तुम्हाला सोपं जाईल होय का नाही? मग तुम्ही का नाही ताई साहेब इंटरनॅशनल लेवलला तुमचा बिझनेस घेऊन जाता येईल होय. आणि एकदा का तुमची शिवलेली कापड फेमस झाली कि मग पिक्चरच्या नटनट्या येतील तुमच्याकडं. हा पॉइंट आहे का तुझ्या बोलण्यात चंदे? ठरलं. आमासनी शोभल आणि जमल असा एकच बिझनेस आहे, फॅशन डिझायनिंग. ठरलं ना? मग आता जावा. बाय बाय. ठरलं म्हणजे कन्फर्म एकदम. बरं चंदे, उद्या सकाळी का नाही लवकर तयार राहा. आम्ही समद्यांसमोर आमचा बिझनेस जाहीर करणार आहे. आणि वय गावातल्या समद्या लोकांना का नाही चांगली चांगली कापड. तू झोप ग चंदे. आता आमचं नशीब जाग होणार आहे. आता आम्ही फॅशन डिझायनर होणार म्हणजे होणारच.